विचार करा, एक एक अत्यंत तणावपूर्ण क्षण आहे. एका व्यक्तीचा हात तलवारीच्या वाराने मोडलाय आणि ज्याने हल्ला केलाय तो गर्वाने त्याच्या छातीवर पाय देऊन उभा आहे. जखमी व्यक्तीची पत्नी हे सगळं पाहतीये. तिच्या डोळ्यात संतापाची आग आहे आणि तो गर्विष्ठ योद्धा तिला आव्हान देतो, चल उचल तलवार. तो तिची खिल्ली उडवतो. बायकांच्या हातात बांगड्या शोभतात, तलवार नाही. यानंतर काय घडतं? आज आपण अशाच एका नाट्यमय प्रसंगाचा सखोल अभ्यास करणार आहोत. आपल्याला एका ऐतिहासिक कादंबरीतील एक पान मिळालंय आणि ही कादंबरी तिच्या सशक्त स्त्री पात्रांसाठी ओळखली जाते. आजच्या चर्चेचा उद्देश फक्त ही कथा सांगणं नाहीये, तर या एका पानावरून शौर्य, अपमान आणि सूड या भावना मानवी वर्तनाला कशा नियंत्रित करतात हे समजून घेणं आहे. एक उत्तम उदाहरण आहे. यात अहंकार आणि आत्मविश्वास यातला फरक इतका स्पष्ट दिसतो की तो आपल्याला थक्क करतो. आपण आज या प्रसंगातील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृतीमागे दडलेला अर्थ उलगडणार आहोत. हो, कारण त्यात आजच्या काळासाठीही खूप काही शिकण्यासारखं आहे, नाही का? अगदी. चला तर मग या कथेच्या केंद्रस्थानी जाऊया. मोहिद्दीन, ज्याने सावित्रीबाईंच्या पतीला हरवलंय, तो फक्त म्हणजे विजयाच्या गर्वात नाहीये, तर तो एका वेगळ्याच उन्मादात आहे. आणि मग तो ते शब्द बोलतो. ते शब्द जे या संपूर्ण संघर्षाची ठिणगी टाकतात. बायकांच्या हातात बांगड्या शोभतात, तलवार नाही. हे फक्त एक आव्हान नाहीये. नाही, हे फक्त एक आव्हान नाही, हे त्याहून खूप जास्त धोकादायक आहे. तो इथे फक्त तिच्या कौशल्यावर शंका घेत नाहीये, तो तिला त्या युद्धभूमीवर उभं राहण्याचा अधिकारच नाकारतोय. अच्छा. हो, तो तिला तिच्या सामाजिक भूमिकेत, तिच्या मर्यादेत राहण्याची आठवण करून देतोय. हे एक प्रकारचं मानसशास्त्रीय युद्ध आहे. म्हणजे लढाई सुरू होण्याआधीच शब्दांनी हरवण्याचा प्रयत्न? अगदी. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या मर्यादा आधीच ठरवून टाकता. तू एक स्त्री आहेस, तुझी जागा इथे नाही, असं म्हणून तो तिला मानसिकदृष्ट्या हरवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तलवार उचलून ती फक्त द्वंद्व स्वीकारत नाहीये, तर ती त्याचा संपूर्ण दृष्टिकोन, त्याची ती विचारसरणीच नाकारत आहे. बरोबर. ती एक प्रतिकात्मक कृती आहे. पण मग जे घडतं ते मला खरंच खूप अविश्वसनीय वाटतं. कारण लेखक स्पष्टपणे सांगतात की सावित्रीबाईंनी तलवारीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नव्हते. मग एक अशिक्षित व्यक्ती एका टसलेल्या योद्ध्याला आव्हानच कसं देऊ शकते? हा केवळ लेखकाचा नाट्यमयपणा आहे की यामागे काही सत्य असू शकतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि वरवर पाहता हे अविश्वसनीय वाटू शकतं. पण मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत भावनिक किंवा तणावपूर्ण परिस्थितीतून जाते, तेव्हा तिच्यात एक सुप्त शक्ती जागी होऊ शकते. अच्छा, म्हणजे जसं आपण ऐकतो की संकटाच्या वेळी अचाट शक्ती येते, तसं काही? हो, अगदी तसंच. काही जण याला फ्लो स्टेट म्हणतात, तर काही जण याला हिस्टेरिकल स्ट्रेंथ म्हणतात. म्हणजे तीव्र भावना आणि एकाग्रतेमुळे तुमच्या शरीराची आणि मनाची क्षमता अचानक वाढते. सावित्रीबाईंच्या बाबतीत तेच घडलं. पतीवर झालेला अन्याय आणि स्वतःच्या स्त्रीत्वाचा झालेला अपमान या दोन तीव्र भावनांनी तिच्या आत एक अशी ऊर्जा निर्माण केली जी कोणत्याही प्रशिक्षणापेक्षा जास्त प्रभावी ठरली. आणि याच ऊर्जेमुळे त्यांचा पहिला हल्ला इतका अचूक आणि वेगवान होता की लेखक त्याला सुदर्शन चक्राची उपमा देतो. आता सुदर्शन चक्र हा शब्द, याचं वजन खूप जास्त आहे. ते फक्त एक शस्त्र नाहीये. अजिबात नाही. सुदर्शन चक्र हे भगवान विष्णूचं शस्त्र आहे, जे कधीही आपलं लक्ष चुकत नाही. ते अचूक, वेगवान आणि अटळ मानलं जातं. त्यामुळे लेखक जेव्हा हा एक शब्द वापरतो, तेव्हा तो आपल्याला 3 गोष्टी एकाच वेळी सांगतोय. 1. सावित्रीबाईंचा हल्ला विजेच्या वेगाने झाला. 2. तो अगदी अचूक होता. आणि 3, जे सर्वात महत्वाचं आहे, तो हल्ला म्हणजे जणू काही दैवी न्याय होता. लेखकाने एका शब्दातच हे स्पष्ट केलं आहे की ह्या लढाईत कोण न्यायाच्या बाजूने आहे. हा कथा सांगण्याचा एक अप्रतिम मार्ग आहे. वाह! यानंतर खऱ्या अर्थाने लढाई सुरू होते आणि त्याचं वर्णन अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. वीज लखलखावी आणि मृत्यूने थैमान घालावे तशी लढाई. मला वाटतं या वर्णनातून केवळ तलवारींचे आवाज नाही, तर त्या मागचा मानसिक संघर्षही दिसतो. अगदी. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सुरुवातीला जो मोहिदीन गर्वाने फुललेला होता, त्याचा आत्मविश्वास आता ढासळायला लागला आहे. हो. त्याला आता जाणवते की त्याने एका सामान्य स्त्रीला नाही, तर एका पेटलेल्या वाघिणीला डिवचलाय. त्याचे हल्ले आता आक्रमक कमी आणि बचावात्मक जास्त झाले आहेत. आणि सावित्रीबाई?
दुसरीकडे सावित्रीबाईंचा सुरुवातीचा संताप आता एका शांत नियंत्रित कौशल्यात बदलला आहे. त्यांच्या तलवारीच्या हवेतल्या गिरक्या आणि तलवारीवरची घट्ट मूठ हे दाखवतं की त्या आता भावनेच्या आहारी जाऊन नाही तर पूर्ण नियंत्रणाने लढतायत. आणि हे सगळं एका मोठ्या जमावासमोर घडतंय. त्या जमावाची उपस्थिती या लढाईला एका वेगळ्याच पातळीवर नेते, नाही का? हो, नक्कीच. हा आता केवळ 2 व्यक्तींमधला संघर्ष राहिलेला नाहीये. तो एक सार्वजनिक सामना बनलाय. बरोबर. तो जमाव म्हणजे एक सोशल प्रेशर कुकर आहे. आता पराभव म्हणजे फक्त शारीरिक हार नाही, तर तो एक सामाजिक अपमान आहे, एक जाहीर नामुष्की आहे. म्हणजे मोहिद्दीन आता फक्त आपला जीव वाचवण्यासाठी नाही, तर आपली इज्जत वाचवण्यासाठी लढतोय. अगदी. आणि याच मानसिक दबावामुळे त्याची एकाग्रता भंग पावते. त्याला जिंकण्याची नाही तर हारण्याची भीती वाटू लागते. आणि याच भीतीमुळे त्याची पकड ढिली पडते. आणि मग तो निर्णायक क्षण येतो. सावित्रीबाईंना संधी मिळते आणि त्या मोहिद्दीनला हरवतात. त्याच्या हातातून तलवार उडून पडते. तो निशस्त्र आणि हतबल होऊन जमिनीवर पडतो. आता त्याचा जीव पूर्णपणे सावित्रीबाईंच्या हातात आहे. खरं सांगायचं तर मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला वाटलं की आता त्या सुडाच्या आगीत त्याला ठार मारतील. पण त्या जे करतात ते मृत्यू इतकंच किंबहुना त्याहूनही जास्त परिणामकारक आहे. हो, आणि हेच या कथेला एका वेगळ्या उंचीवर नेतं. त्याला ठार मारू शकल्या असत्या आणि ते कदाचित न्यायही ठरलं असतं. पण त्या तसं करत नाहीत. त्या तलवारीच्या पात्याच्या बाजूने म्हणजे धार नसलेल्या बाजूने त्याच्या मानेवर प्रहार करतात. ही फक्त एक कृती नाहीये. नाही, ही कृती म्हणजे एक जबरदस्त मानसिक हल्ला आहे. ती त्याला शब्दांशिवाय सांगते की मी तुला मारू शकले असते, पण तू त्या लायकीचा नाहीस. तुला मारून मला माझे हातही विटाळायचे नाहीत. अगदी, हे तेच आहे. ज्या स्त्रीच्या हातात बांगड्या शोभतात असं तो म्हणाला होता, त्याच स्त्रीने त्याला जीवनदान दिलं, पण त्याचा अहंकार कायमचा मातीत मिळवला. हो, हे किती विरोधाभासी आणि प्रभावी आहे. आणि अहंकार मातीत मिळवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता, हे लेखकाने स्पष्टपणे नमूद केलं आहे. खरंच हा एक चेकमेट क्षण आहे. बरोबर. जर त्यांनी रागाच्या भरात मोहिद्दीनला मारलं असतं तर तो एक भावनिक उद्रेक ठरला असता. पण त्यांनी जे केलं तो एक थंड डोक्याने घेतलेला, अतिशय विचारपूर्वक केलेला निर्णय होता. मृत्यूने कदाचित त्याचा अपमान संपला असता. हो ना, पण त्याला जिवंत ठेवून, पराभूत करून आणि जाहीरपणे अपमानित करून सावित्रीबाईंनी त्याला अशी शिक्षा दिली जी तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. प्रत्येक वेळी जेव्हा तो लोकांमध्ये जाईल तेव्हा त्याला या पराभवाची आणि त्या स्त्रीची आठवण होत राहील. हा मृत्यू इतकाच मोठा की मौनात त्याहून मोठा पराभव आहे. म्हणजे यातून आपल्याला विजयाची एक वेगळीच व्याख्या मिळते. विजय म्हणजे प्रतिस्पर्ध्याला संपवणे नव्हे, तर त्याच्या विचारसरणीला, त्याच्या अहंकाराला हरवणे. हो, सावित्रीबाईंनी फक्त मोहिद्दीन या व्यक्तीला हरवलं नाही, तर त्याच्या त्या बायकांच्या हातात बांगड्या शोभतात या विचारसरणीला हरवलं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ही कथा आजही तितकीच महत्वाची आहे. ती आपल्याला शिकवते की खरी ताकद केवळ शारीरिक बळात नसते, तर ती मानसिक कणखरतेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेत असते. सावित्रीबाईंचा विजय हा केवळ तलवारीचा नाही, तर त्यांच्या विचारांचा आणि चारित्र्याचा विजय आहे. तर आज आपण एका पानावरून एका संपूर्ण संघर्षाचा प्रवास पाहिला. अपमानाच्या ठिणगीतून पेटलेली आग, नैसर्गिक कौशल्याचा स्फोट, एक थरारक मानसिक आणि शारीरिक लढाई आणि शेवटी एका विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे मिळालेला खरा विजय. यातून शौर्य, स्वाभिमान आणि सत्तेच्या समीकरणांबद्दल खूप काही शिकायला मिळालं. नक्कीच. या कथेचा सार हे आहे की तुम्ही जेव्हा एखाद्याला कमी लेखता तेव्हा तुम्ही नकळतपणे त्यांच्या आतल्या सुप्त शक्तीला जाग करत असता. बरोबर. मोहिद्दीनची सर्वात मोठी चूक ही होती की त्याने सावित्रीबाईंना फक्त एक स्त्री म्हणून पाहिलं, एक व्यक्ती किंवा एक संभाव्य योद्धा म्हणून नाही. आणि याच चुकीची किंमत त्याला आयुष्यभराच्या अपमानाने चुकवावी लागली. या चर्चेच्या शेवटी एक विचार माझ्या मनात येतोय. वर्णनात म्हटले आहे की सावित्रीबाईंच्या विजयानंतर त्यांच्या घराण्याच्या नावाने जय जयकार झाला. पण आपण जी चर्चा केली त्यावरून हा विजय खरोखरच फक्त घराण्याच्या सन्मानासाठी होता की तो एका स्त्रीने स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेला लढा होता? आणि आजच्या काळातही जेव्हा एखादी स्त्री काहीतरी मोठं मिळवते तेव्हा आपण तिच्या यशाकडे तिच्या वैयक्तिक कामगिरी म्हणून पाहतो की तिला अजूनही कोणत्या तरी घराण्याची, कुटुंबाची किंवा परंपरेची प्रतिनिधी म्हणून पाहतो? यावर विचार करायला हवा.